that Kb and delta Tb are the differences between two temperatures, hence their values will same in degree Celsius and Kelvin. म्हणजे Kb आणि डेल्टा Tb हे टेम्परेचर हे दोन ज्या टर्म्स आहेत ह्या दोन टर्म्स ह्या टेम्परेचर मधला डिफरन्स आहे. मग ह्यांच्या व्हॅल्यूज डिग्री सेल्सिअस मध्ये आणि केल्विन मध्ये काय असतात, सेम असतात. हे लक्षात ठेवायचं, न्यूमरिकल मध्ये ते आपल्याला लागणार आहे. देन नेक्स्ट पॉइंट इज मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन. लास्टच्या लेक्चर मध्ये आपण एक इक्वेशन बघितलेलं, डेल्टा Tb इज इक्वल टू Kb into small m. This is the equation number 1. आता हे इक्वेशन नंबर 1 हे कन्सिडर करूया. लेट्स टेक एन एक्झाम्पल. आपण एक एक्झाम्पल बघूया. W2 ग्रॅम, consider W2 gram of solute dissolved in W1 gram of solvent. आपण काय कन्सिडर केलेला आहे इथं, W2 ग्रॅम ऑफ सोल्यूट डिझॉल्व केलेला आहे W1 ग्रॅम ऑफ सॉल्व्हंट मध्ये आणि एक सोल्युशन प्रिपेअर केलेला आहे. ठीक आहे. मग नंबर ऑफ मोल्स इथे काय होतात, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करतोय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट म्हणजेच आपण काय करतोय, N2 कॅल्क्युलेट करतोय. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इज इक्वल टू काय होणार, W2 अपॉन M2. M2 मीन्स मोलर मास ऑफ सोल्यूट. देन मास ऑफ सॉल्व्हंट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो आपण, मास ऑफ सॉल्व्हंट, मास ऑफ सॉल्व्हंट that is W1 ग्रॅम इज इक्वल टू कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो आपण, W1 ग्रॅम अपॉन 1000 ग्रॅम पर kg. ठीक आहे. हे काय होणार, इज इक्वल टू W1 will becomes W1 upon 1000 kg. ठीक आहे. देन आपण ह्या दोन व्हॅल्यूज ज्या आहेत त्याच्यापासून मोलॅरिटी स्मॉल m चे इक्वेशन अगोदर बघूया आणि त्या इक्वेशन मध्ये ह्या व्हॅल्यूज काय करायचे आपल्याला पुट करायचे आहेत. चे इक्वेशन काय आपण बघितलेलं होतं, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्व्हंट इन किलो. मोलॅलिटी आपण काय करतो इथं कॅल्क्युलेट करतो. मोलॅलिटीला सिम्बॉल काय आहे, स्मॉल m, मोलॅलिटी. ठीक आहे. स्मॉल m इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय मास ऑफ सॉल्व्हंट इन kg. आता वरच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण काय करायचे, ह्या इक्वेशन मध्ये पुट करायचे. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट W2 अपॉन M2 एवढे मोल्स असणार आहेत. ठीक आहे. अपॉन मास ऑफ सॉल्व्हंट इन kg W1 अपॉन 1000 किलोग्राम. हे इक्वेशन कसं होणार, स्मॉल m इज इक्वल टू W2 अपॉन M2. हे काय होणार, हे मोल्स आहेत. हे दिस वन्स आर मोल्स, नंबर ऑफ मोल्स डिवाइडेड बाय मास ऑफ सॉल्व्हंट इन kg. W2 अपॉन M2 इंटू काय होणार, आता 1000 इथं वरती जाणार, डिवाइडेड बाय W1 आणि युनिट काय येणार, मोल पर kg. मोल पर kg. आता m ची व्हॅल्यू, मोलॅलिटीची व्हॅल्यू इथं आपण काय केलेली आहे, कॅल्क्युलेट केलेली आहे. ही स्मॉल m ची व्हॅल्यू आहे. आता
ही व्हॅल्यू जी आहे ती आपण काय करायची, इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायची. इक्वेशन आपल्याला कसं मिळणार, डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू आपण काय करतोय, स्मॉल एम ची व्हॅल्यू तिथं पुट करतोय, W2 इंटू 1000 डिवायडेड बाय M2 इंटू W1. ठीक आहे. जर आपल्याला मोलर मास ऑफ सोल्यूट कॅल्क्युलेट करायला सांगितलं असेल तर आपण कशा पद्धतीने हे इक्वेशन लिहू शकतोय, M2 ची व्हॅल्यू सांगितली असेल, M2 इज इक्वल टू काय होणार, KB इंटू M2 सॉरी W2 इंटू 1000 अपॉन हे काय होणार, M2 इथं जाणार आणि इथं डेल्टा TB येणार डिवायडेड बाय डेल्टा TB इंटू W1. मोलर मास ऑफ सोल्यूट अशा पद्धतीने आपण ह्या इक्वेशन काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. आता ह्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत, M2 म्हणजे मोलर मास ऑफ सोल्यूट, KB म्हणजे इब्लियोस्कोपिक कॉन्स्टंट, मोलर इलेव्हेशन कॉन्स्टंट असे आपण त्याला म्हणतो, W2 मास और वेट ऑफ सोल्यूट इंटू आपण काय करतोय 1000 करतोय, डेल्टा TB काय असणार आहे, बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन आपण बघितलेलं आहे डेल्टा TB, आणि W1 मास ऑफ सॉल्व्हंट, हे मास ऑफ सोल्यूट, मास ऑफ सॉल्व्हंट, इब्लियोस्कोपिक कॉन्स्टंट हा इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट किंवा बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन आपण त्याला म्हणतोय, हे मोलर मास ऑफ सोल्यूट. आता न्यूमरिकल्स याच्यावरती एक न्यूमरिकल दिलेला आहे पहा, नॉर्मल बॉइलिंग पॉइंट ऑफ इथाइल एसिटेट इज 77.06 डिग्री सेल्सियस. A solution of 50 gram of non-volatile solute in 150 gram of ethyl acetate boils at 84.27 degrees Celsius. Evaluate the molar mass of solute if Kb for ethyl acetate is 2.77 degrees Celsius किलोग्राम पर मोल. हा न्यूमरिकल सॉल्व्ड न्यूमरिकल तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे. आता आपण फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, तो फॉर्म्युला कोणता आहे पहा, डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू W2 इंटू 1000 डिवायडेड बाय M2 इंटू W1. हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे आणि इथे काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं, इव्हॅल्युएट द मोलर मास, मोलर मास कॅल्क्युलेट करायला सांगितलं. हाच फॉर्म्युला कसा होणार, इथे लिहूया आपण, M2 इज इक्वल टू काय होणार, M2 इज इक्वल टू KB इंटू W2 इंटू 1000 डिवायडेड बाय, आता हा M2 इथे जाणार, डेल्टा TB इथे लिहूया आपण, डेल्टा TB इंटू W1. ह्या फॉर्म्युला मध्ये काय करायचे, व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत आणि न्यूमरिकल सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. आता पहिली लाईन जी आहे ती बघा, नॉर्मल बॉइलिंग पॉइंट ऑफ इथाइल एसिटेट इज 77.06. गिवन काय दिलेलं आहे ते लिहून घ्यायचंय. डेल्टा आता बॉइलिंग पॉइंट दिलेला आहे इथाइल एसिटेटचा, म्हणजे त्यामध्ये नॉन व्होलाटाइल सोल्यूट ऍड केलेलं नाहीये, त्यामुळे बॉइलिंग पॉइंट हा कशाचा असणार आहे, हा प्युअर सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट असणार आहे. आणि तो आपण कशाने डिनोट करतोय, TB नॉट न डिनोट करतोय, TB नॉट 77.06 डिग्री सेल्सिअस सेल्सिअस मध्ये दिलेला आहे. अ सोल्युशन ऑफ 50 ग्रॅम ऑफ नॉन व्होलाटाइल सोल्यूट, सोल्यूट चं मास दिलेला आहे W2 इज इक्वल टू 50 ग्रॅम इन 150 ग्रॅम ऑफ इथाइल एसिटेट. सॉल्व्हंट जो आहे त्याचा सुद्धा मास दिलेला आहे 150 ग्रॅम ऑफ इथाइल एसिटेट. नॉन व्होलाटाइल सोल्यूट जो आहे 50 ग्रॅम आहे आणि सॉल्व्हंट इथाइल एसिटेट, प्युअर इथाइल एसिटेटचा बॉइलिंग पॉइंट इथं दिलेला आहे, सोल्यूट 50 ग्रॅम आणि सॉल्व्हंट जो आहे इथाइल एसिटेट त्याचं जे मास आहे ते 150 ग्रॅम आहे. ठीक आहे. देन इथाइल एसिटेट बॉइल्स ॲट 84.27 डिग्री सेल्सिअस, म्हणजे नॉन व्होलाटाइल सोल्यूट ज्यावेळी ऍड करतोय त्यावेळी TB बॉइलिंग पॉइंट हा किती दिलाय
84.27 डिग्री सेल्सिअस. मोलर मास आपल्याला सोल्यूटचं कॅल्क्युलेट करायचं आहे M2 आणि KB दिलेला आहे. KB मोलर इलेव्हेशन कॉन्स्टंट किंवा एब्लिस्कोपिक कॉन्स्टंट किती दिलेला आहे 2.77 डिग्री सेल्सिअस किलोग्रॅम पर मोल. म्हणजेच हा कशा पद्धतीने लिहू शकतो 2.77 केल्विन किलोग्रॅम पर मोल. आता ह्या दोन व्हॅल्यूज ज्या दिलेल्या आहेत त्यापासून आपण डेल्टा टीबी मिळवू शकतो. ठीक आहे. डेल्टा टीबी कसा कॅल्क्युलेट करतोय डेल्टा टीबी इज इक्वल टू टीबी मायनस टीबी नॉट. हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. त्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचे. टीबी किती आहे 84.27 डिग्री सेल्सिअस मायनस 77.06 डिग्री सेल्सिअस दॅट इज इक्वल टू ही व्हॅल्यू जी आहे 7.21 डिग्री सेल्सिअस इतकी येते. म्हणजेच आपण ह्याला काय म्हणायचं हा डिफरन्स जो आहे 7.21 केल्विन इतका आलेला आहे. डिफरन्स हा जो आहे डिग्री सेल्सिअस मध्ये पण तेवढाच राहणार आणि केल्विन मध्ये पण तेवढाच राहणार आहे. म्हणून आता ही जी व्हॅल्यू आहे डेल्टा टीबी ची केल्विन मध्ये ही सुद्धा आपण काय केलेली आहे केल्विन मध्ये कन्वर्जन केलेलं आहे म्हणजे केल्विन मध्ये घेतलेली आहे. आता ह्या व्हॅल्यूज ज्या सगळ्या मिळालेल्या आहेत त्या इक्वेशन मध्ये पुट करायचे. मोलर मास ऑफ सोल्यूट कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. M2 इज इक्वल टू फॉर्म्युला परत एकदा लिहून घेऊया. KB इंटू W2 इंटू 1000 डिवायडेड बाय डेल्टा TB इंटू W1. ठीक आहे. आता इथं आपण काय करूया व्हॅल्यू घालूया. KB ची व्हॅल्यू किती आहे 2.77 केल्विन किलोग्रॅम पर मोल इंटू W2 ची व्हॅल्यू इथं आहे 50 ग्रॅम इंटू काय करायचं 1000 डिवायडेड बाय डेल्टा टीबी ची व्हॅल्यू इथं काढलेली आहे आपण 2.21 केल्विन इंटू W1 ची व्हॅल्यू 150 ग्रॅम आहे 150 ग्रॅम. या इक्वेशन मध्ये M2 च्या इक्वेशन मध्ये ह्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला कोणती व्हॅल्यू मिळते बघा. पहिल्यांदा युनिट आपण कॅन्सल करूया. केल्विनला केल्विन घालूया ग्रॅम ग्रॅम देन किलोग्रॅम किलोग्रॅम आणि फक्त शिल्लक काय राहिलं ग्रॅम पर मोल. आणि फायनल जे आन्सर मिळालेला आहे M2 ची व्हॅल्यू आपल्याला मिळते 128 ग्रॅम पर मोल इतकी आपल्याला व्हॅल्यू मिळते. म्हणजे मोलर मास ऑफ सोल्यूट इज इक्वल टू 128 ग्रॅम पर मोल.